कार सानवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा भजी। तर चला आता आपण पटकन ही रेसिपी बघून घेऊया। मी कांदे बारीक बारीक चिरून घेतलेत उभे, तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक चिरायचे आहेत आपल्याला आणि असे चांगले सुटे करून घ्यायचे आहेत। एक एक कांदा नाचा सुट्टा करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी मी चण्याचं पीठ टाकते। 2 चमचे मी बारीक 2 चमचे तांदळाचं पीठ वापरते। अर्धा चमचा हळद टाकते मी 1 चमचा मी धना पावडर टाकते। थोडा ओवा घेतला आहे मी, तो मी चांगला हातावर ना असं स्मॅश करून ना चांगला हे करून टाकायचं आपण ह्याच्यामध्ये, म्हणजे छान चव लागते ओव्याची। चवीनुसार मीठ टाकूया आपण। चमचा मी लाल तिखट पावडर टाकते। तुम्ही तिखट तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे टाका। तिखट जास्त पाहिजे तर तिखट जास्त टाका, कमी पाहिजे तर कमी टाका। कोथिंबीर टाकते मी। गरम तेल आहे, कडकडीत तापलेलं तेल आहे, अर्धा पळी समजा ते टाकते। चांगलं मिक्स करूया। त्याच्यात पाणीचा वापर नाही करायचा आपल्याला, चांगलं मिक्स करून घेऊया। आणि कांद्याला पाणी सुटतं ना, त्यामुळे मी वरनं पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे। बघू शकता हे असं बघा, आपण चांगलं मिक्स करत राहायचं। पाणीची गरज नाही लागत, जर थोडं तुम्हाला लागलं तर थोडंसं यूज करू शकता, पण नाही लागत गरज, आणि कांद्याला ऑलरेडी पाणी भरपूर सुटतं। नुसतं असं प्रेस करत राहायचं आपण। एकजीव केलं ना की बरोबर आपलं पीठ मिक्स होऊन जातं कांद्यामध्ये। बघू शकता कसं आपलं पीठ तयार झालं आहे। त्याला आपण तळायला घेऊया। आपण एक एक भजी तळायला घेऊया। तुम्हाला जसे पाहिजे आकारामध्ये मोठे छोटे तुम्ही तसं तळू शकता। मस्त कुरकुरीत बनतात आणि झटपटी होतात। आपण छान असे तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत। पलटी करून बघूया आपले भजी थोडेसे। बघू शकता मस्त कलर आला आहे। बाहेर आणण्याची गरजच नाही, मस्त घरात गरम गरम पण बनवून खाऊ शकतो आपण, आणि मुलांनाही चांगल्या तेलामधलं आपली भजी देऊ शकतो। आता आपले कांदा भजी मस्त असे तयार झाले आहेत। मस्त कुरकुरीत होतात, सेम टू सेम बाहेरच्या सारखे। बघू शकता आपले बाहेरच्या सारखे सेम टू सेम कुरकुरीत असे कांदा भजी। तर ते कुरकुरीत असे भजी होतात आणि झटपट असे होतात। तर तुम्ही घरी कांदा भजी असे बाहेरच्यासारखे बनवू शकता आणि मस्त मस्त आपल्या मुलांना गरम गरम खाऊ घालू शकता। तर कशी रेसिपी वाटली माझी कमेंट करून नक्की सांगा, आणि अशीच नवीन नवीन पदार्थ बघायचे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।